राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत। साहेब, काल पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन झालं। अंबादासदानी म्हणतात की निवडणुकीच्या तोंडावर केलेली स्टंटबाजी आहे। 26 MLD पाण्याचं लोकार्पण ज्याला म्हणता येईल ते काल मुख्यमंत्री महोदयाने केलेले आहे। बनवाबनवी करता येत नाही, खोटं आश्वासन देता येत नाही। आजपासून 26 MLD पाणी शहराला अतिरिक्त मिळणार आहे। यामुळे काय फरक झाला आहे तर 8 दिवसाचा पाण्याचा जो काही कालावधी होता तो आता 4 दिवसावर आलेला आहे। आणखीन 200 MLD पाणी जे आहे ते डिसेंबरमध्ये मिळणार आहे आणि आणखीन 200 MLD पाणी आहे ते मार्चमध्ये मिळणार आहे। परंतु ज्यांना विकासाचं काही देणं घेणं नाही ते असे कन्फ्युजन निर्माण करतात। म्हणून आम्हाला कोणतंही कन्फ्युजन नाही। आम्हाला जनतेला जे काही पाय द्यायचं जे कमिटमेंट आमची आहे ते आम्ही पूर्ण केली आहे। कालचं सुप्रिया सुळेंचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं की माझ्या विठ्ठलाला मी मटण खाल्लेलं चालतं, तर या सरकारला काय प्रॉब्लेम आहे? सुप्रिया सुळेंना जे काही स्टेटमेंट करायचं त्यांनी ते केलेलं आहे। आता विठ्ठलाला चालतं हे विठ्ठलाकडून घेतलेले प्रमाणपत्र जर त्यांच्याकडे असेल तर आम्ही त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेणारे कोण? म्हणून याचा जो काही सर्वसामान्यांच्या मनावर जो काही परिणाम होतो ते लोक त्याची दखल घेतील। आम्ही या वादात पडणं आम्हाला वाटतं योग्य पण नाही आहे। संजय राऊतांनी मत चोरीवरून पुन्हा आरोप केला। ते म्हणतात की महाराष्ट्रातली मतं गेली कुठं? हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस, प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांनी निवडणुका झाल्या विचारला होता। आता 8 महिन्यांनी पुन्हा प्रश्न पडला लोकांना की आपले मतं चोरलीत। जशा निवडणुका येतील तसं संजय राऊतला मागचे सगळे जे काही गाडलेले मुडदे जे आहेत ना ते उखाडायची सवय लागलेली आहे। म्हणून आता त्या गोष्टीवर जेव्हा निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं आहे, हे सर्वोच्च न्यायालयात गेले त्याच्यामध्ये काय निकाल लागायचं लागलेला आहे, परंतु ती एक लाईन धरून कंटिन्यू चालत राहणं हा त्यांचा मागचा उद्देश आहे। आणि म्हणून आता येणाऱ्या निवडणुकीच्या पराभवाचे कारणं शोधण्यापेक्षा आताच आपण आता हरणार आहोत हे त्यांनीच मला वाटतं मुळामध्ये जाहीर केलेलं आहे। त्यांचं असं मत आहे की युगांडामध्ये मोहम्मद गडाप्पी, रशियामध्ये पुतीन जसं करत आले तसंच करून इकडे मोदी आणि अमित शहा निवडणुका जिंकतायत आणि जनतेने यांना कौल दिलेलं नाही, तर ही मतं चोरलेली आहेत। विद्वान आहेत संजय राऊत, तो अख्ख्या जगाचं सांगू शकतो माहिती आहे का? या विद्वानाला जगाच्या दौऱ्यावर पाठवा। भारताची लोकशाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या आधारावर चालते। या घटनेचं उल्लंघन करणाऱ्याला कुणालाही माफी नाही आहे। म्हणून आम्हाला पुतीन काय करतो किंवा आणखीन कोणता देशातलं पंतप्रधान करतो त्याच्याशी काही देणं घेणं नाही। आम्ही राज्यघटना मानणारे लोक आहोत आणि जे राज्यघटनेला पायदळी तुडवणार आहेत तेच आता राज्यघटनेची गोष्टी करायला लागलेले आहेत। म्हणून त्याचे एवढे मोठमोठे उदाहरण हे त्यांनी परदेशात जाऊन द्यावे। आम्हाला ते राहुल गांधीची जी काही सवय लागलेली आहे त्यांना तीच सवय त्यांनी आता कंटिन्यू ठेवी। आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। जावेद मियाँदादावरून काही आरोप समोर आले आहेत। त्याचा खुलासा करताना संजय राऊत म्हणतात की दिलीप वेंगसरकर अचानक मियाँदादाला घेऊन बाळासाहेब ठाकरेंकडे आले होते, त्यावेळेला मॅच सुरू करा अशी विनंती केली, मात्र बाळ ठाकरेंनी मॅच सुरू करणार नाही असं त्यांना तिथं सज्जडपणे सांगितलं आणि जावेद मियाँदादाला म्हणले की तू चहा पी आणि निघ येतो। जावेद मियाँदादाचे त्या काळाचे फोटो जर संजय राऊतला माहीत नसतील त्यांनी ते उद्धव साहेबांकडून घ्यावेत। जावेद मियाँदाद हा बाळासाहेब ठाकरेंचा फेवरेट त्यावेळेचा क्रिकेटर होता हे त्यांनी बाळासाहेबांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलेलं आहे। म्हणून आता याला दुसरं काहीतरी संभ्रम किंवा शंका निर्माण करायची असेल तर त्यांनी करावी, पण त्याच्या इतिहासाबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांकडून निश्चित मार्गदर्शन घ्यावं। म्हणजे प्रॉपर जावेद मियाँदादाला निमंत्रण देऊन बोलवलं होतं? जावेद मियाँदाद बोलवलं होतं आणि त्याला सांगितलं होतं, हे बघ आम्हाला पाकिस्तान क्रिकेटर्सची, मी क्रिकेटर प्रेमी आहे, मला क्रिकेट आवडतं, परंतु मस्ती या ठिकाणी चालणार नाही हे दरडावून सांगणारे बाळासाहेब ठाकरे। इथे कोण जिंकलं कोण हारलं तर फटाके वाजवण्याचा जर प्रयत्न होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही हे सांगणारे बाळासाहेब ठाकरे। आणि मियाँदादला बसून त्यांनी जेवण करून जा आणि त्याच्या पाठीवर थाप देऊन त्याला पाठवलं। मला क्रिकेटर खेळाशी दुश्मनी नाही, व्यक्तीशी दुश्मनी नाही, त्यांच्या नीतिमत्तेशी दुश्मनी आहे, त्यांच्या विचाराशी माझी संघर्ष आहे असे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे। मटणावरून ते म्हणाले की महाराष्ट्रात मटण खायला काय बंदी आहे का? फडणवीसांनी चोरून खाल्ले हे आम्ही पाहिलं म्हणतात आणि फडणवीस रोज चोरून खातात मटण असं त्यांचं म्हणणं आहे। आता चोरून खाऊ का उघड खाऊ, फक्त विषय असा आहे की कोणत्या दिवशी खायचं नाही हे थोडंसं ठरवायला पाहिजे होतं। एवढा तो एका दिवसाचा विषय होता। कोणी खावा नाही खावा याला कुणी बंदी घातलेली?
आणि म्हणून या छोट्या विषया घेऊन पुन्हा पुन्हा त्याच विषयावर पुढं जायचं. अहो, महाराष्ट्रात अनेक प्रश्न पडलेले, त्या प्रश्नावर तुम्ही जा ना. शेतकऱ्यांची काय अवस्था चालू आहे, पाऊस पडलेला आहे, त्यांची पिकं चाललेली, या सगळ्या गोष्टीवर बोंबलायला पाहिजे ना. काय मटण घेऊन बसले ते लोक? शेतकरी मरतो त्याची चिंता नाही आहे, त्याच्यावर सरकारला धारावर धरा ना. चला ना, सरकारच्या खांद्याला खांदा लावून चला ना शेतावर, बांधावर जाऊ ना, आपण त्यांना मदत करू ना. कोणी मटण खाल्ले, कोणी मच्छी खाल्ली, हा विषय आहे का आजचा? परंतु सर्वसामान्याची काही घेणं देणं नाही. कॉर्पोरेशनच्या निवडणुका आलेल्या आहेत, यांना वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. यांना जे मतं यांना मिळत नाहीत त्यासाठी त्यांचा चाललेला प्रयत्न आहे. मोदींच्या गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं आहे का? उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना सवाल आहे. उद्धव साहेब हे टोमणे मास्टर आहेत. आता हे नवीन टोमणा त्यांनी काढलेला आहे, म्हणून आता त्यांनी हा त्यांचा असलेला सवयीचा भाग आहे, म्हणून त्याच्यावर काही कॉमेंट्स करणं योग्य नाही. शेवटचा प्रश्न, राज ठाकरेंसुद्धा मतचोरीच्या विषयामध्ये आपलं मत मांडलं आहे. ते म्हणतात की 10-12 वर्षाचा म्हणजे आत्तापर्यंतची जर का सगळ्या मनस्थितीची मतं कुठे गेली याचा तपास केला तर पाठीमागच्या 10-12 वर्षाचा खेळ समोर येईल. थोडक्यात पाठीमागच्या 10-12 वर्षात मनसेला जे काही यश मिळालं नाही त्याच्या पाठीमागं मतचोरी असावी असा त्यांचा संशय आहे. असू शकतो, संशय असू शकतो. त्यांच्याकडे त्याची यंत्रणा पण आहे, त्यांनी त्याचा तपासही केला पाहिजे. आणि राजसाहेबाला जर त्यात योग्य वाटलं तर त्याच्याबद्दलचं ते सुद्धा ॲक्शन घेतील. म्हणून त्यांनी कधीतरी मत व्यक्त केलं तर त्यावेळेला ते त्यांच्या अभ्यासपूर्ण ह्याच्यातून ते पुढे आणतील. नसेल तर ते पराभव मान्यसुद्धा करतील, एवढं मात्र सत्य आहे. काल अंबादास दानवेंना काजू बदाम खायला दिले तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी. हे बघा, त्यांना थोडासा बुद्धीचा थोडासा आता पुरवठा, बुद्धीला जे काही रक्तवाहिन्या आहेत ना त्या मेंदूला, ते थोडं कमजोर पडत चाललेले आहेत. म्हणून काही लोक बरवळतात, त्यांना मग काजू बदाम चारला, आणखीन ते स्ट्रॉंग हवेत. अखेरला राजकारणामध्ये ते काय माझे दुश्मन थोडी आहेत. चांगलं त्यांच्या तोंडावर निघावं अशी अपेक्षा होती, म्हणून त्याला काजू बदाम दिला. पण ते म्हणाले की त्याची चव काही एवढी चांगली नव्हती. आता तुम्हाला चव चांगली लागत नाही ते तुमच्या जिभेचा दोष आहे, असलेल्या पदार्थाचा दोष नव्हता. तर हे होते संजय शिरसाट. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.